नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की प्रियावर चोरीचा आरोप लागलेला असतो। तर ती अर्जुनला सांगत असते की अरे जर मी चोरी केली असती तर तो हार मी माझ्याच रूममध्ये का लपवला असता आणि तुमच्या सगळ्यासमोर मी पूजा झाल्यानंतर अश्विन सोबत बाहेर गेले होते। तर इकडे मैनावती सदाशिवला सांगत असते की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, आता यापुढे सुद्धा आपण जर चोरी केली तर ते सगळेच लोक त्या तन्वीवरच नाव घेतील। तर इकडे आता अर्जुनचा तन्वीवर विश्वास बसलेला असतो। तो सायलीला सांगत असतो की तन्वीने जे काही सांगितलं ना ते खरं आहे, ती चोरी करू शकत नाही कारण ती या सगळ्या गोष्टी जेवढी हुशार आहे मग ती हार चोरून स्वतःच्याच रूममध्ये नाही लपवणार। तर सायली म्हणते की मग तुम्ही काय माझ्या आईबाबावर संशय घेताय का? तर अर्जुन म्हणतो की तसं नाही, मात्र पुढील भागात मैनावती स्वतःहून तिचा खरा चेहरा आता सायलीला दाखवणार आहे। म्हणजेच मोठा डल्ला मारण्याच्या नादामध्ये ती चक्क आता सायलीला चाकू दाखवत असते, पण त्याच वेळेस अर्जुन तिथं आल्यामुळे मैनावतीच्या या कारस्थानाला पूर्णविराम मिळते आणि घरामध्ये पुन्हा चोरी करून मैनावती प्रियालाच अडकवणार आहे। तर मंडळी, आता येणाऱ्या पुढील भागात काय मैनावतीचा खरा चेहरा सायली समोर येणार आहे हे आता येणाऱ्या पुढील भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील भाग अवश्य बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।